छत्रपती शिवाजी महाराज यांना मी मानाचा मुद्रा करतो. तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर ज्योतिराव फुले या महामानवांना मी मानवंदना करतो. मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सदस्य, तसेच इथे उपस्थित असलेले प्रतिकूल प्रतिष्ठान वाईचे सन्माननीय सदस्य आणि उपस्थित असलेले रसिक प्रेक्षक, प्रथमतः मी आज जे काही सत्कारते आहेत त्यांचं अभिनंदन करतो आणि प्रतिकूल प्रतिष्ठान वाईचे जे सदस्य आहेत त्यांचा आभार मानतो. त्यांनी हा जो कार्यक्रम आज घडवून आणलेला आहे. आज अण्णासाहेबांच्या 106व्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम त्यांनी घडवून आणलेला आहे. आज त्यांनी माझा जो जीवन गौरव देऊन सत्कार केला, हा खरा तर माझा एकट्याचा सत्कार नाहीये. गेली 4 दशक मी चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी याच्यामध्ये जे काही काम केले, माझ्याबरोबर जे काही सहकलाकार होते, तंत्रज्ञ होते, सहतंत्रज्ञ होते, काही दिग्दर्शक होते, निर्माते होते, ह्या सर्वांचा हा सत्कार आहे असं मी समजतो. त्याच्यामध्ये माझ्या कुटुंबाचाही सहभाग आहे. हे जर माझ्याबरोबर नसते तर आज मी इथे उभा राहू शकलो नसतो. अशा महान मानवाच्या नावे आज मला जीवन गौरव पुरस्कार मिळतोय. त्यावेळेस ज्यावेळेस समजलं त्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये होतो. त्यावेळेस मला अत्यंत आनंद झाला, पण थोडं दुःखही वाटलं. कारण म्हणलं अरे आपण जाऊ शकतो की नाही. पण आपलं जेव्हा ध्येय निश्चित असतं तेव्हा कुठलीही गोष्ट आपल्याला उणीव बसू देत नाही. मी ठरवलं आपल्याला हा पुरस्कार घ्यायला जायचंच. आणि डॉक्टर नको म्हणत होते तरी मी उभा राहून चालायची प्रॅक्टिस केली. त्याचं झालं असं की एक 10 दिवसापूर्वी, 10-15 दिवसापूर्वी लक्ष निवास जे मराठीवरील सिरियलचं 10 दिवसाचं शूटिंग होतं मुंबईमध्ये कांदिवलीला. त्या शूटिंग दरम्यान ट्रॉली म्हणजे जे रेल असते शूटिंगची, त्याच्यावर अचानक पाय घसरून मी डोक्यावर पडलो आणि बेशुद्ध पडलो 2-3 तास. त्याच्यानंतर मी रूम मध्ये आल्यानंतरच जागा झालो. नंतर मग त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट वगैरे असे सगळे प्रकार घडले. तर डॉक्टरने सांगितलं होतं लोक मेंदूला मार बसला होता, जखम झाली होती, टाके पडले होते 4-5. पण ही जी अण्णा भाऊंच्या नावाने मला काय पुरस्कार मिळतोय आणि हे इतकं महान प्रभाव प्रतिभा शक्ती असलेलं व्यक्तिमत्व आहे की त्याच्या जोरावर मी आज इथे येऊन पोहोचलो आणि हा पुरस्कार मी घेतलेला आहे. जी व्यक्ती साधं 1.5 दिवस सुद्धा शाळेमध्ये गेले नाही, परंतु त्यांनी आज 35 कादंबऱ्या लिहिल्या, कथासंग्रह लिहिले 20-25, पोवाडे लिहिले, शाहिरी केली, लोकनाट्य लिहिली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ मुंबई सहित याच्यामध्ये त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. अशा साहित्यिकाच्या नावाने आज जो मला पुरस्कार मिळतोय त्याचा मला फार आनंद होतोय. याच्यामध्ये हे जे माझे जे काही सह कलाकार होते, माझे कुटुंबीय होते, सहतंत्रज्ञ होते, हा पुरस्कार मी त्यांना अर्पण करतो. आणि जर मला परमिशन दिली वाई प्रतिकूल प्रतिष्ठानचे सदस्य आणि दलित विकास आघाडी, तर मी नटसम्राट चित्रपटातला एक नाटकातला एक डायलॉग घेऊ इच्छितो. 2 मिनिटांमध्ये संपतो. धन्यवाद. Believe or not to believe, that is the question. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं हे देहाचं लक्तर त्या गुंडळलेल्या यातनेच्या जाणीवेच्या मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये आणि करून टाकावा सर्वांचा शेवट एकाच प्रहारानं, माझा तुझा याचा आणि त्याचा. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधी. पण याच निद्रेला वारंवार स्वप्न पडू लागली तर इथंच मेघ आहे. नवीन स्वप्नांच्या प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही. म्हणून आम्ही जगतो हे जुनं जागेपण, सहन करतो प्रेताच्या निर्जीव प्राणाने स्वाभिमानावर होणारे बलात्कार, सहन करतो अस्तित्वाच्या गाभाऱ्यातील स्वत्वेची विठांबना. आणि
हातात करुणीचा कटोरा घेऊन खालच्या मानेनं आम्ही उभा राहतो आमच्याच मारेकऱ्यांच्या दाराशी. विधात्या, अरे एवढा कठोर का झालास? एकीकडे आम्ही ज्यांना जन्म दिला तेच आम्हाला विसरतात, आणि दुसरीकडे ज्यानं आम्हाला जन्म दिला तो तू सुद्धा आम्हाला विसरतोस. मग मग हे निष्फळ हाडांचे सापळे घेऊन हे करुणा करा. आम्ही फिरणे कुणाच्या पायावर धन्यवाद. माझ्या 4 दशकांच्या काळामध्ये मी बरंच काही समाज प्रबोधनाचं कार्य केलं. समोरचे साक्षीदार बसले डॉक्टर, चित्रपट आणि नाट्य निर्माते आणि दिग्दर्शक डॉक्टर पुंडलिक केदारी. आम्ही 85 पासून या कार्यामध्ये स्वतःला झोकून दिलं. अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. त्याच्यामध्ये महाराष्ट्रभर चळवळ चालवली, नवोदितांना संधी दिली. एकांकिका स्पर्धा, नाट्य वाचन स्पर्धा, नाट्य लिखाण स्पर्धा, डान्स स्पर्धा, वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन. परत त्याच्यात आम्ही सुद्धा स्वतः काम करायचो. त्याच्यात आमचा अजून एक मित्र होता प्रोफेसर हेमंत कुमार भागवत आणि चौथे मित्र हे संजय कुमार सकटे. आम्ही चौघांनी त्यावेळेस भरपूर 20-25 वर्ष महाराष्ट्र पिंजून काढला. बऱ्याचशा स्पर्धांचं आयोजन केलं. ललित रंगभूमी महाराष्ट्र या बॅनर खाली. त्याच्यानंतर पुढे आरके ड्रामाज हा बॅनर चालू झाला. दोन्ही बॅनरच्या खाली मी जवळ 24 नाटकांची निर्मिती केली. त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका केल्या मी 24 नाटकांमध्ये. आणि समाजाचं काहीतरी प्रबोधन होईल अशी नाटकं आम्ही त्यावेळेस ती निवडायचो आणि त्याच्यातून समाजाचं आम्ही मार्गदर्शन करायचो. तसंच स्ट्रीट प्ले केले, म्हणजे ड्रग्ज या विषयावरती लहान मुलांच्या वयावर काय परिणाम होतात ड्रग्ज घेतल्यावर, त्याच्यातून बाहेर कसं पडायचं याच्याकरता आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवड एरियामध्ये बरेच पथनाट्य केले. पिंपरी चिंचवड ज्युनियर चेंबर तर्फे. आणि त्याच्यामधून मुलांना बऱ्याच त्यांच्या पालकांना बरंच गायडन्स केलं. त्याच्यातून बरेच विद्यार्थी सुद्धा बाहेर निघले. असंच कार्य चालू ठेवलं आणि गेले 2-3 वर्ष मी माझा मालिकांमधून प्रवास चालू आहे. 2 चित्रपटांमध्ये काम झाले. त्याच्यातला एक इंग्लिश चित्रपट बाय बाय ब्लूज कॅनेडियन, 5-6 शॉर्ट फिल्म स्किट्स केले बरेचसे. असा माझा प्रवास चालू आहे. आणि ह्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेस पुण्यामध्ये हे नवीन कार्य चालू केलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की आपल्याला कोण ओळखत नाही. तेव्हा ऐकायचं जनाचं आणि करायचं मनाचं. आम्ही वडगाव शहरीवरून सायकल चालवत यायचो. गळ्यात टाय टाकलेला, त्याच्या टायचा आणि शर्टाचा कलर कुठल्या कुठे मॅच होत नव्हता. पण एक हिरो व्हायचं स्वप्न घेऊन आलो होतो पुण्यात. आणि पुढं त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. त्याच्याबरोबर आम्ही समाज प्रबोधन केलं. ह्याचाच आनंद होतोय. मी ज्यावेळेस चंद्रकांत गोखले, चित्तरंजनजी कोलटकर हे त्यांच्या हयातीतलं शेवटचं संगीत भावबंधन करत होते त्यावेळेस मी डेअरिंग केलं आणि महाराष्ट्रभर 7 प्रयोग केले संगीत भावबंधन. त्यावेळेस 2 शो बुक करायला लागायचे. कोणी डान्स करत नव्हतं. एवढं ते मोठं आणि अवघड नाटक होतं. त्याच्यातली मेन भूमिका सुद्धा मी चाकारली होती, गणेशा म्हणून. आणि त्याच्यामधून सुद्धा समाज प्रबोधनाचं कार्य आम्ही करत राहिलो. आणि घरातला सर्व पैसा मी खर्च केला. आणि त्यावेळेस घरच्यांनी मला लाखोली वाहिली असेल, पण आज नक्कीच तो सुखावले असतील. मी सुद्धा सुखावले. हे जीवनाचं सार्थक जे असतं तुमचं, हा जीवन गौरव पुरस्कार आज मला प्रतिष्ठान वाहिनी दिलाय. त्याच्यापुढे माझे आजपर्यंत मिळालेले सर्व पुरस्कार मला खुजे वाटतात. पुन्हा एकदा प्रतिष्ठान वाहिनीच्या सर्व सन्मान्य सदस्यांचा मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.